फ्री 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 तुम्ही विचार करत असाल की काय फ्री आहे बाबा. तर मी तुम्हाला शिकवणार आहे ज्वेलरीचे क्लासेस, तेही यूट्यूबवर फ्रीमध्ये. एकदम बेसिकचे सगळे जे टिप्स अँड ट्रिक्स आहेत, कशा पद्धतीने बनवायचं आहे ते सगळं शिकवणार आहे. कधी, कसं, कवा, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेलच. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे दोन फायदे: एकतरी तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन भेटेल व्हिडिओबद्दल, आणि दुसरा, हे तन्मनी कसं बनवतात पेंडेंट, तर ते पण शिकायला भेटेल तुम्हाला. तर चला, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदास आर्ट. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सुद्धा सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसं वाटला. चला, आता मी काय केलेलं आहे, ह्याचे तन्मनी बनवण्यासाठी ग्रीन पेंडंट घेतलेले आहेत, बॉल पिन आहे, 4 mm मोती घेतलेले आहेत. तर मग मी इथं जसं अरेंज करून घेतलेलं आहे ना, त्या पद्धतीनं आपल्याला अरेंज करून घ्यायचे आहेत. मग वर जे 5 कुंदन येतात आणि खाली 4 कुंदन येतात, आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मिडलमध्ये आपण खरबुजा बीड्स घातलेले आहेत, ती गॅप भरून काढण्यासाठी. ओके, तर चला, आता आपण एक बॉलपिनमध्ये एक 4 mm मोती घालून घेऊयात. तर बघा, इथं बॉलपिन घेतलेला आहे मी, त्यामध्ये 4 mm मोती घालायचा आहे. हे खूप महत्त्वाचं स्टेप आहे. का म्हणजे तन्मनीचं जे वरचं जे मोती आहेत ती व्यवस्थित आपलं स्टेबल बसायला पाहिजे, त्यासाठी हे. तर बघा, खूप छान असं घट्ट खेचून ह्याला मोतीला पकडायचं आहे. मग मोतीच्या साईडनी राऊंड जेवढं आपलं जे वायर उरलेलं आहे बॉलपिनचा, तेवढं सुद्धा तिथं गुंडाळून घ्यायचं आहे. का म्हणजे ते मोतीसाठी एक बेस रेडी होतं तिथं. मग ती मोती जसं आहे तसं तिथं बसतं. तर तुम्ही इथं पाहू शकता, हे बघा, अशा पद्धतीनं हे आपल्या मोती हे आपलं सांगतो मला मी. हे जे कुंदन घेतलेलं आहे त्याचं साईज आहे 4x12 आहे. का म्हणजे बरेच जण मला परत विचारतात ह्याचं साईज किती होतं ताई, त्याचं साईज. सो मग मी व्हिडिओमध्ये क्लिअर करावं म्हटलं की ह्याचं साईज किती आहे. तर ह्या पेंडेंटचं साईज आहे 4x12, बरं का. आता परत एक बॉलपिनमध्ये मोती घालून घ्यायचे आहेत, आणि हे जे मिडल वनचं जे आहे बघा, हे बघा, हे दोन्ही होलमधला ह्या मिडलवाला ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, असं लोंबकळायसारखं करायचं आहे ना मोती. त्यासाठी थोडंसं गॅप द्यायचं, आपण बघायचं आपल्याला जेवढं गॅप लागतं तेवढं पकडायचं. त्याला पकडून असं बघा, जेवढं लागतं तेवढं मी घेतलेलं आहे. मोतीला पकडायचं, मोतीच्या साईडने आपल्याला ह्याला असं वायरला ह्याला जास्त फिरवायचं नाही. का म्हणजे आपल्याला असं मोती जे आहे ते हालायला पाहिजे ना, त्यामुळं आपल्याला जास्त घट्ट खेचून पकडायला नाही लागत. थोडंसं एखादा राऊंड किंवा ती मोती फिट झाली असं आपल्याला वाटलं की एक्सेस जे वायर आहे ते कट करायचा आणि सोडून द्यायचं आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं इथं दिसत आहे. हे आहे वरच्या बाजूचं लाईनमधलं येणारा. आता जे सेकंड लाईनमध्ये जे पेंडेंट येतात कुंदनचे, त्याच्यामध्ये बघा कुंदन येतात, त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर 3 बॉलपिनमध्ये एक मोती घालून घ्यायचे आहेत. तर बघा, अशाप्रमाणे अजून परत जे खालच्या बाजूने आहे ते मिडल वन इकडं एक आणि ह्या बाजूला एक, अशाप्रमाणे आपल्याला 3 मोती ह्याच्यातून पास करून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता, बघा, अशा पद्धतीनं आपल्याला मोती सेम आपण ते आता वरच्या पेंडेंट म्हणजे वरच्या कुंदनला कसं खालच्या बाजूने मोती लावून घेतलेला आहे ना, त्याप्रमाणेच इथं खालच्या बाजूला सुद्धा तिन्हीकडे आपल्याला काय करायचं आहे, मोती लावून घ्यायचं आहे. चल, मी तुम्हाला क्लासबद्दल अजून थोडी माहिती देते. तर आपण क्लासमध्ये आता काय काय बघणार आहोत, तर इयरिंग्स, मंगळसूत्र, चोकर, रिंग, आणि आपले खूप सुंदर असं दिसणारा मंगळसूत्र चं थोडंसं मोती सोडून आपण लोटस पॅटर्नमध्ये हे सगळं बघणार आहोत. का म्हणजे मोतीचे वगैरे आता भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्हाला खूप भेटतात. मग मी काय केलेलं आहे, लोटस पेंडंट वापरूनच तुम्हाला मी शिकवणार आहे. एक हार शिकवणार आहे, चोकर शिकवणार आहे, इयरिंग्स, मंगळसूत्र आणि बँगल, हँड रिंगसुद्धा त्याच्यामध्ये येतो.
तर तुम्हाला मी अजूनही वेगळ्या पद्धतीचे पण शिकवणार आहे. पण सध्या आता तुम्हाला एक सेट, म्हणजे आता दिवाळी आली ना, मग दिवाळीपर्यंत तुम्हाला एक सेट बनवता यावी तुमच्या साडीवर. म्हणजे मी कुंदन का घेतलेलं आहे, तर हेच रिझन आहे की कुंदन वापरून जर तुम्ही बनवलात तर मोती वापरून तुम्हाला सहजच बनवता येईल का, म्हणजे स्टेप सगळे सेमच असतात, त्यामुळं दुसरं काहीच नाही. तर बघा आता मी हे दोन्ही इथं रेडी करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता मी असेच सगळे करून घेते. तर बघा इथं मी करून घेतलेले आहेत वरचे 5 कुंदन आणि खालचे 4 कुंदन रेडी करून घेतलेले आहेत. मी इथं 26 गेज वायर घेतलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता किती पातळ आहे. जे आपण नथ घालण्याची नथ बनवतो ना, प्रेसची नाही बरं का, घालण्याची नथ बनवतो ना, ते वायर आपल्याला इथं घ्यायचे. म्हणजे का, म्हणजे आपल्याला असं छान असं एक आकार यावं आणि हे थोडं फिक्सेबल असतं ना, म्हणजे फ्लेक्सिबल असतं त्याच्यामुळं. ओके, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, नाही सॉरी, अगोदर आपण काय करूयात, लूप करून घेऊयात बरं का. का, म्हणजे तुम्हाला इथं ह्याला मोतीसोबत अटॅच करायचं आहे, तुम्ही मोतीसोबत अटॅच करू शकता. तुम्हाला ह्याला मंगळसूत्र करून घालायचं आहे, तुम्ही मंगळसूत्र करूनसुद्धा घालू शकता. तुम्हाला जशा पद्धतीनं ह्याला पेंडेंटला वापरायचं आहे, तुम्ही त्या पद्धतीनं पेंडेंट वापरू शकता बरं का. मग मी इथं काय केलेलं आहे, हे नोज प्लायर घेऊन छोटी एक तिथं लूप केलेली आहे. तुम्ही वर परत त्याला जम्परिंग अटॅच करून तुम्हाला जे हवं आहे ते अटॅच करू शकता. जर तुम्हाला मंगळसूत्राची पोत अटॅच करायची ती करू शकता, नाहीतर मग मोतीचं पोत, म्हणजे मोतीची जे माळ आहेत ते तुम्ही करू शकता. आता इथं बघा, नीट बघा, म्हणजे थोडंसं कन्फ्यूज होईल, परत व्हायला नाही पाहिजे म्हणून मी सांगते. दोन्ही लाईनमधून एक अगोदर आपल्याला खरबुजामध्ये पास करून घ्यायचं बरं का. दोन्ही लाईनमधून 1, 2 अशा 2 पार्टमध्ये डिवाईड करून सांगते तुम्हाला. दोन्ही लाईनमधून असे बघा खरबुजा बीट्स पास करून घ्यायचं आहे. आता म्हणजे फर्स्ट लाईनमध्ये एक खरबुजा घालायचा आहे आणि सेकंड लाईनमध्ये सुद्धा एक खरबुजा बीट घालून घ्यायचा आहे. तर बघा इथं फर्स्ट लाईनमध्ये एक खरबुजा बीट आणि सेकंड लाईनमध्ये एक खरबुजा बीट आपल्याला इथं घालून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता बघा, खूप सुंदर असं हे दिसतं. झाल्यावर सुद्धा खूप छान. मी ह्याचे एक ऑर्डरसुद्धा करून दिलेला आहे, त्यांनासुद्धा खूप आवडलेला आहे हा तन्मणीचा. त्यांना मी मोत्यांच्या हारसोबत केलं होता, मी शॉर्टमध्ये टाकलासुद्धा होता, तुम्ही पाहिला असेल. बरेच जणांनी ते शॉर्टसुद्धा पाहिला असेल. तर बघा इथं काय करायचं आहे, फक्त आपल्या वरच्या पेंडेंटमध्ये जे फर्स्ट होल आहे ना, फर्स्ट होल आणि सेकंड होलमध्ये फर्स्ट होलमध्ये फर्स्ट लाईन घालायचं, सेकंड होलमध्ये सेकंड लाईन असं घालून आपल्याला पास करून घ्यायचं आहे वायरमधून कुंदन बरं का. आपले वरच्या लाईनचे कुंदन असं करायचे आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पास करून घ्यायचे. तुम्ही इथं पाहू शकता. थोडंसं खेचायचं का, म्हणजे थोडं खेचलं ना मग व्यवस्थित ते फिटिंगमध्ये ॲटोमॅटिक फिटिंगमध्ये बसतं. तर बघा थोडंसं खेचा, काय नाही खेचलं तर उलटं ते असं एक त्याचाच एक आकार येईल बरं का. तुम्ही म्हणजे जेवढं छान त्याला गुप्पत जाल ना तेवढं छान त्याचा आकार येईल आणि फिनिशिंगसुद्धा तेवढंच छान दिसेल बरं का. तर बघा आत्ता काय करायचं आहे, हे सेकंड स्टेप. फर्स्ट लाईनमध्ये एक खरबुजा बीट घालायचं आहे आपल्याला. तर बघा सेकंड लाईनमध्ये काय करायचं आपल्याला, जे सेकंड आपण खालचे कुंदन घेतलेले आहेत ते टाकून एक घ्यायचे सेकंड लाईनमध्ये. हे बघा फर्स्ट होलमध्ये कुंदनच्या, सेकंड लाईन फर्स्ट होलमध्ये कुंदनच्या पास करून घ्यायचं. हे बघा किती सुंदर दिसते, तुम्ही पाहू शकता. थोडंसं खेचायचं म्हणजे ॲटोमॅटिक ती छान बसत जातं. हे बघा अशा प्रकारे. समजलं तुम्हाला? खूप सोप्या पद्धतीनं आणि इतकं छान आणि पटकन बनणारा बरं का. खूप छान आणि खूप पटकन होणारा हा तन्मणी आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता. काय नाही, सेमच प्रोसेस आहे आणि खूप इझी आहे त्यामुळं बरं का. मी तुम्हाला अजून एकदा क्लिअर करते. दोन्ही लाईनमध्ये एक खरबुजा पीठ घालायचं आहे, परत दोन्ही लाईनमध्ये एक खरबुजा पीठ घालायचं आहे. जे वरचं जे आहे कुंदन, जे एक वरचं कुंदन आहे ते फर्स्ट आणि सेकंड होलमधून फर्स्ट लाईनमध्ये फर्स्ट होलमध्ये फर्स्ट लाईन, सेकंड होलमध्ये सेकंड लाईन पास करून घ्यायचं आहे. नेक्स्ट फर्स्ट होलमध्ये
एक फर्स्ट लाईनमध्ये एक खरबुजा बीट घालायचं आहे. सेकंड लाईनमध्ये जे खालचं आपण 3 मोत्यांचं जे कुंदन रेडी केलेलं आहे ते एक टाकून घ्यायचं आहे. मग सेम हेच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. चला तर मग मी आता तुम्हाला क्लासबद्दल सांगत होते ते कंटिन्यू करते इथं. तर क्लासमध्ये तुम्हाला तेच म्हटलं मी, मोत्यांचे खूप व्हिडिओ आहेत, तुम्हाला भेटतील सुद्धा शोधल्यावर. खूप इतके जण म्हणजे सांगतात. मग मी काय केलं, थोडं मोत्यांपेक्षा थोडंसं वेगळं म्हणून मी लोटसचं पूर्ण तुम्हाला एक सेट बनवून दाखवावं, त्याच्यामध्येच तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन द्यावं असं मी ठरवलं. म्हणजे तुमच्यासाठी सुद्धा, तुम्ही लोटसमध्ये नाही, भरपूर पेंडेंट आहेत आता मार्केटमध्ये, तुम्हाला जेवढे हवे तेवढे पेंडेंट आहेत बरं का. त्या पेंडेंटमध्ये सुद्धा तुम्ही बनवलं तरी तुम्हाला सोपं जावावं म्हणून मी थोडंसं वेगळं प्रयत्न केलेला आहे. तर मी विजयादशमीच्या पहिल्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशीपासून मी हे क्लास चालू करणार आहे. नाही म्हणजे आठवड्यातून 3 व्हिडिओ तुम्हाला मी कंपल्सरी टाकणार आहे. म्हणजे शक्यतो म्हणजे लवकरात लवकर 8-10 दिवसामध्ये या 15 दिवसामध्ये लगेचच संपवायचं का, म्हणजे दिवाळी लगेचच आलेली आहे आपली. दसरा झाले की थोड्या दिवसांनी लगेचच दिवाळी आहे. तुम्हाला त्याचे मटेरियलसुद्धा हवं असेल ते सुद्धा माझ्याकडे भेटून जाईल. मी तुम्हाला फर्स्ट क्लासमध्ये सगळं इन्फॉर्मेशन देईनच म्हणा, तरीसुद्धा तुम्हाला मी इथं थोडंफार सांगते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर हा व्हिडिओसुद्धा कसं वाटलं तुम्हाला ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा इथं मी सेमच प्रोसेस तीच करत आहे. खूप छान असं हा म्हणजे बनवून रेडी होतं. इथं तुम्हाला मी अजून एकदा क्लिअर सांगत आहे, दाखवत आहे म्हणजे की कसं, म्हणजे फर्स्ट होल सेकंड होलमध्ये का, म्हणजे थोडं जरी वायर इकडे तिकडे झालं ना, मग ते जे पेंडेंट आहे ना त्याचं शेप बिघडून जातं. ते बिघडून नये. आता कोणी कोणी तर नव्याने शिकतं, म्हणजे माझे व्हिडिओ बघून मला असे बऱ्याच जणांचे मेसेजसुद्धा येतात की ताई तुमचे व्हिडिओ बघून मी शिकत आहे, तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत, म्हणजे म्हणजे मी नवीन तुमचं व्हिडिओ बघूनच करते, आत्ता चालू केलेला आहे मी. तर मग त्यांना पण समजायला हवं ना, म्हणजे ऑलमोस्ट ऑल थोडंफार त्यांना येतं, त्यांना काय बघितल्यावर समजतं की बाबा हां हे कसं बनवलं आहे. पण ज्यांनी फर्स्ट टाईम व्हिडिओ बघून करतात त्यांच्यासाठी सुद्धा इतकंच, म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा तेवढंच समजावं, त्यांना एकदम एवढं असं गोंधळ्यासारखं होऊ नये म्हणून मी थोडंसं जास्त डिटेलमध्ये आणि क्लिअर सांगायला प्रयत्न केलेला आहे व्हिडिओमध्ये. तर त्यांना जसं आहे समजेल. जरी नाही समजलं तरी तुम्ही रिपीट बघू शकता. जर समजलं नसेल तरीसुद्धा मला कमेंटमध्ये विचारलं तरी मी तुमचं कमेंटला रिप्लाय नक्कीच देईन, तसं काही नाही. तर चला आता हे लास्ट जे पेंडेंट आहे ते आपण इथं टाकून घेऊयात. आता ह्याला म्हणजे कसं एकदम लास्ट फिनिशिंग कसं द्यायचं हे सुद्धा तुम्हाला सांगते मी. तर बघा आता हे आपण सगळे जे पेंडेंट आहेत ते टाकलेले आहेत. कुंदनचे वरचे 5 झालेले आहेत आणि खालचे किती झाले, 4 झालेले आहेत. आता दोन्ही लाईनमधून परत एक एक खरबुजा बीट आपल्याला ॲड करून घ्यायचं आहेत. म्हणजे आपल्याला आता हे फायनल इकडं ह्या साईडला सुद्धा लूप हवं आहे ना आपल्याला, जे आपल्याला जे मोतीचं सर म्हणा या मंगळसूत्र अटॅच करण्यासाठी. तर बघा दोन्ही अटॅच केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला थोडंसं असं पकडायचं आहे टाईटली आणि आपल्याला इथं एक हे करून घेणार आहोत आपण, दोन्ही वायरमधून आपल्याला खरबुजा बीट ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं होल बारीक असतात ना, मग थोडं पटकन जात नाही आहे. तर बघा तुम्ही इथं पाहू शकता, थोडंसं खेचायचं बरं का, म्हणजे ती परत आणि लूज पडू नये. तर बघा त्याचा शेप ॲटोमॅटिकली आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. तर इथं बघा तुम्ही, हे बघा अशाप्रमाणे खेचायचं. खेचल्यानंतर दोन्हीला काय करायचं, आपण थोडंसं असं म्हणजे हे करून घ्यायचं राऊंड, म्हणजे हा बघा अशाप्रमाणे दोन्ही वायरला पकडून रॅप करून घ्यायचं. हे रॅप झाल्यानंतर आपल्याला इथं काय करायचं आहे, लूप, म्हणजे हे दोन्ही वायर म्हणजे आता झाले, हे दोन्ही फिक्स झाले. आता आपल्याला हे करण्यासाठी लूपसुद्धा बनवून घ्यायचं असतं. तर बघा आपल्याला राऊंड नोज प्लायरने पकडायचं आहे, थोडंसं वरती पकडून आता ह्याला हे बघा इथं असं लूप करून घेणार आहोत आपण. थोडंसं कॅमेरा हललेला आहे, हे बघा अशाप्रमाणे आपल्याला इथं लूप करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही इथं पाहू शकता, ह्याप्रमाणे आपल्याला लूप करून घ्यायचं आहे.
तर थोडंसं ह्याला असं बेंड करून छान व्यवस्थित असं हे लूप इथं रेडी झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपलं तन मनी पेंडेंट रेडी झालेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग मी. चला बाय.